हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, होंगे कामयाब एक दिन। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. एक दिन हम होंगे कामयाब एक दिन. अगदी बरोबर. आम्ही आमची प्रगती करेल, आम्हाला यश प्राप्त झालेलं असेल केव्हा, जेव्हा आपण आपला आत्मविकास घडवून आणतो तेव्हा. आणि आत्मविकास घडवणं खूप सोपं आहे. सेल्फ डेव्हलपमेंट घडवणं सोपं आहे. ते म्हणजे कसं, काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी? काहीच नाही आहे. आपल्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत ना, त्या सवयी आपण चांगल्या पद्धतीनं लावून घ्यायच्या असतात. अगदी छोट्या सवयी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. आता छोट्या सवयी म्हणजे काय, अगदी काही 5-5 मिनटं असतात, पण ती 5 मिनिटं खूप महत्त्वाची असतात. मग 5 मिनिटं योगा करणं, केवळ 5 मिनिटानं आपलं आयुष्य बदलू शकतं. योगाची सवय लावली केवळ 5 मिनिट करण्याचं, केवळ 5 मिनिट चालणं, याची जर आपण सवय लावली, केवळ 5 मिनिट आपण मेडिटेशन केलं, पहा ना, अगदी छोट्या सवयी पण महत्त्वाच्या आहे, आपण स्वतःला लावून घ्यायच्या आहेत. आणि यामुळे काय होतं, आपलं सेल्फ डेव्हलपमेंट चांगलं होत असतं. मग काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही स्वतःचं कौतुक करा. स्वतःलाच तुम्ही छान म्हणा. स्वतःची पाठ थोपटवा. तुम्ही पहा, जेव्हा घर आवरता, घर अतिशय छान आवरलेलं असतं, तेव्हा तुम्हीच तुम्हाला शाबासकी द्या आणि म्हणा, आरशासमोर उभं राहून, आज किती छान तू घर आवरलंस. तर अशा पद्धतीनं अगदी काही छोट्या छोट्या सवयी तुम्हाला लावून घ्या. कोणी येऊन कौतुक करेल याची वाट पाहू नका. जर तुम्ही एखादं छान असं काम केलं असेल, कार्य केलं असेल, तर तुम्ही तुमचंच कौतुक करा स्वतःहून आणि स्वतःला सांगा, आज तू छान कामगिरी पार पाडलीस. एखादी मोठी जबाबदारी तुम्ही पेलला असाल तरी तुम्ही स्वतःला सांगा, आज तू तुझी जबाबदारी किती छान पद्धतीनं पेललीस, अगदी सहजरित्या, असं स्वतःला सांगा. जर स्वयंपाक तुम्ही केलेला छान झाला असेल तर तुम्ही स्वतःचं कौतुक करा. तुमचा स्वयंपाक इतर दिवसापेक्षासुद्धा आज चांगला झाला असेल तर स्वतः कौतुक करा. आज स्वयंपाक किती छान बनवला आहे मी, आज पोळ्या मी किती छान बनवलेल्या आहेत, आज मी भाजी किती सुंदर बनवलेली आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घ्या. म्हणजेच सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्हीच तुमचा विकास घडवून आणा. आणि मग यामुळं होतं काय, आपला आत्मविश्वास हा बळकट व्हायला लागतो. जेव्हा आपण स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करून आपणच आपलं कौतुक करायचं आहे. एखादा दिवस असा ठेवा, एकच दिवस असा ठेवा, त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या काय चुका झाल्या एवढं फक्त ध्यानात या आणि स्वतःला सांगा, तुम्ही या गोष्टी चुकलेल्या आहेत. आणि इतर सगळे दिवस तुम्ही एक 5 मिनटं तुमच्यासाठी राखून ठेवा, तुमचं कौतुक करण्यासाठी. आता हे कौतुक करताना आपणच आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आपणच आपल्याशी स्वगत बोलायचं आहे. ते म्हणजे कसं बोलायचं, अरे वा, तुमचं जे नाव असेल ना ते नाव घेऊन बोलायचं आहे. अरे वा, आज तू किती भाजी छान केलीस, सुंदर केलीस, खूप आवडली मलाच काय, सर्वांनाच ती भाजी आवडली. आणि खरंच तुला मी आज शाबासकी देते आहे, तुला मी आज एक प्रशस्तीपत्र देत आहे, असं अगदी सहज बोलून जावा. म्हणजे तुमचा आत्मविकास वाढीस लागेल, तुमचा आत्मविश्वास बळकट होईल, तुम्हाला एनर्जी मिळेल. म्हणजेच या छोट्याशा सवयी असतात, अगदी छोट्या सवयी. या सवयी तुम्ही काय करा, स्वतःहून लावून घ्या. चांगल्या काही सवयी अशा. तुमचा पोशाख, आज तुम्ही सुंदर असं तयार व्हा, आरशासमोर तुम्हीच उभं राहा आणि म्हणा,
अरे वा, आज छान नटलेली आहेस, खूप आज सुंदर दिसत आहेस. स्वतःला समजवा. आज पोशाख तुझा खूप छान आहे. स्वतःच कौतुक करा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, स्वतःच कौतुक करा. एखादी परिस्थिती तुम्ही छान पद्धतीनं हँडल केली असाल, हाताळली असाल, तरी देखील तुम्ही स्वतःला समजावा आरशासमोर उभं राहून. आज मोठा प्रसंग बाका आला होता, पण तू सावरलास. छान सावरलंस ना तू तुला स्वतःला. असं स्वतःला समजावा. म्हणजे एखादं संकट आलं असेल आणि ते संकट तुम्ही छान पद्धतीनं ते दूर केलं असाल, त्या परिस्थितीला तुम्ही तोंड दिलं असाल, तर स्वतःच कौतुक करून सांगा, अगदी योग्य तू वागलीस बरं का या परिस्थितीमध्ये. छान तू निर्णय घेतलास, योग्य असा निर्णय घेतलास आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालं. तू होतीस म्हणून शक्य झालं. असं स्वतःलाच तुम्ही आरशासमोर उभं राहून समजवा. म्हणजे तुमचा सेल्फ माइंडेड म्हणतो ना, सेल्फ डेव्हलपमेंट छान पद्धतीनं होईल. अगदी छोट्या सवयी असतात, पण खूप मोलाच्या त्या असतात. मग याच्यासाठी अजून काय करायचं आहे? आपण काही 5-5 मिनटं अशी स्वतःसाठी ठेवून द्यायचे आहेत. काही 5 मिनटं स्वतःशी बोलण्यासाठी ठेवून द्या. गप्पा मारा तुम्ही स्वतःशी. कोणताही विषय घ्या त्याच्यावर तुम्ही बोला. स्वतःशी बोलायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत. मग छान गप्पा रंगतील. आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशातलं आपलं प्रतिबिंब आहे ना, याच्याशी आपण बोलायचं आहे. पहा, हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टींची इतकी छान सवय होऊन जाईल की या सवयी तुम्हाला चांगल्या वाटाव्या लागतील. मग कोणीतरी येऊ दे, कोणीतरी बोलेल, कोणीतरी कौतुक करेल, माझं घर आवरलेलं आहे किंवा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी असतात ना, आपलं कोणीतरी कौतुक करावं असं वाटतं ना, ते अजिबात वाटणार नाही. तुम्हीच तुमचं कौतुक कराल तोंड भरून आणि तुम्हीच तुम्हाला प्रशस्तीपत्र घ्याल आणि उद्याचा दिवस उत्साहानं तुम्ही काय कराल तो जगाल. रोजचा दिवस येणारा हा उत्साहाचा तुम्हाला मग आपोआप मिळत जाईल. कारण इथं तो तुमचं रोज कौतुक होणार आहे. रोज तुमचे प्रशस्तीपत्र तुम्हाला तर रोजच मिळणार आहे ना. मग काय हरकत आहे? अशा चांगल्या सवयी आपणच आपल्याला लावून घेण्यास. नक्की लावून घ्या सवयी. कधीतरी अंथरुणावर बसताना मेडिटेशन करा स्वतःचं. तू खूप सुंदर आहेस, तू खूप छान आहेस, तू खूप छान पद्धतीनं प्रसंग हाताळतेस, तू खूप छान पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीला तोंड देतेस, तू इतरांशी बोलतानासुद्धा छान पद्धतीनं बोलतेस, तुझं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःशी काही मिनटं अशी बोला. म्हणजे अंथरुणावर झोपण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला स्वतःला काही अशा इन्फॉर्मेशन देता, तेव्हा तुमचा उत्साह वाढत जातो. त्यावेळेस फक्त आपण काय करायचं आहे? कौतुक करायचं आहे. त्यावेळेस अंथरुणावर जेव्हा बसतो तेव्हा मग छान अशी झोप जाते आणि येणारा दिवससुद्धा अगदी मग उत्साहाचा येत असतो. ताजेतवाने आपण होत असतो. कारण आपल्या मनात अतिविचार जे काय असतात ना, ते निघून जातात आणि फक्त आपण चांगलं स्वतःला समजावलेलं असतं. तर अशा पद्धतीनं सेल्फ डेव्हलपमेंट तुम्ही जरूर करा. पहा, अगदी सोपं आहे. सहजरित्या आपण ह्या सर्व गोष्टी अगदी करू शकतो. आणि इतरांनाही तुम्ही सांगा, इतर मैत्रिणींनाही तुमच्या अशा पद्धतीनं सल्ला द्या. मग तुम्हालाही वाटेल मी काहीतरी समाजकार्य केलं आणि त्या मैत्रिणीमध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा तुम्हालाही छान वाटेल की माझ्यामुळे, तिनं नाही बोललं तरी चालू दे, पण तुम्ही स्वतःला समजवा की माझ्यामुळे हिच्यामध्ये हा बदल झालेला आहे. तेव्हा तुम्हालाही वाटेल की मी फार मोठं समाजकार्य केलेलं आणि तुमची मान मग अभिमानाने ताठ होईल. अगदी मग या छोट्या सवयी तुम्ही स्वतःला योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं लावून घ्या. 5-5 मिनिट खूप महत्त्वाचे असतात. आणि मग असं म्हणू नका यात काय अवघड आहे 5 मिनिटाचं. अवघड काहीच नसतं, पण सवयी लावणं अवघड असतं. त्यामुळे सवयी लावणं अवघड नाही आहे, तर मी म्हणेन सोपं आहे. त्या सवयी लावून घ्या आणि मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. आणि हो, विचार कसे वाटले हे मात्र अवश्य सांगा, कमेंट करा. आणि तुमच्या मनात अजून काही विचार असतील ते सुद्धा कमेंटमध्ये अवश्य तुम्ही लिहा. त्याच्यावरसुद्धा आपणाला नक्कीच चर्चा करता येईल. मग काय,
रोजचं बरंच काम असतं ना, धावपळ असते ना. मग बऱ्याच या धावपळीतून तुम्ही तुमच्यासाठी असा जर वेळ दिला तर रोजच फ्रेश राहाल, उत्साही राहाल. आणि तुम्ही उत्साही म्हणजे घर पूर्ण उत्साही राहील. बरोबर ना? चला मग धन्यवाद. उद्या भेटूया आपण नवीन विषय घेऊन.